निजाम बर्गर बुवा, हरिभक्त पारायण, सुब शेवडे यांची प्रवचन सेवा या व्यासपीठात संपत आहे. डॉक्टर शंकर अभ्यंकर यांनी या व्यासपीठावर आपली सेवा केली. याच व्यासपीठावर बाबा महाराज सातारकर यांची सेवा रुजू झाली आहे. अशा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर विविध क्षेत्रातील हजारो कीर्तनकारांनी प्रवचनकारांनी या व्यासपीठावर आपली सेवा रुजू करून जगदंबेच्या दरबारातील राजेश्री शाहू महाराजांच्या नगरीतील ही एक वेगळी आदर्श सेवा साऱ्या देशभर लोकाभिमुख केली आहे. अशा या प्रणालीमध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये काही कालावधीसाठी ही सेवा आपल्या सर्वांनाच स्थगित करायला लागली. ती पुन्हा जगद्गुरू शंकराचार्य महाराज करवीर पीठ यांच्या शुभहस्ते चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून पुन्हा हे सेवावरून आपले सुरू झाले. गेल्या 40 वर्षांहून अधिक परंपरा असणारी या व्यासपीठाची ही सेवा आज या व्यासपीठावर महाराष्ट्रातील प्रख्यात वक्ते, प्रवचनकार, ज्येष्ठ अभ्यासक विविध ठिकाणी प्रवचन सेवा करून शहाणे करुण सोडावे सकल जन हे व्रत खऱ्या अर्थानं लोकाभिमुख करणारे आदरणीय कृष्णदासजी व्यासपीठावर विराजमान झाले. आपल्या सर्वांच्या वतीनं सिद्धिविनायक मंडळाच्या वतीनं नारदी वादीची परंपरा आणि या परंपरेत आधीच व्यासपीठावर विराजमान झालेल्या कीर्तनकार आणि प्रवचनकारांचं पुष्पहार अर्पण करून सहर्ष स्वागत करून जगदंबेचा आशीर्वाद करून गणरायाचा आशीर्वाद घेऊन आपल्या सर्वांचे शुभचिंतन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्याची प्रथा रूढ आहे. याच अधीन राहून मी आमचे ज्येष्ठ मित्र आदरणीय मुकुंद भावेजी यांना विनंती करतोय, कृपया आपण कृष्णदासजी यांचं पुष्प हार अर्पण करून सहर्ष स्वागत करण्याच्या गजरामध्ये करूया. चांगलं काम करायला बरं वाटतं. यावेळेचा 2 वेळेचे विषय वेगळे होते. यावेळेचा प्रत्यक्ष परीक्षा देण्याचा विषय आहे भक्ती म्हणजे काय. तर त्यातलं पहिल्यांदी भक्ती म्हणजे काय म्हटल्यानंतर भावे विण भक्ती बोलू नये. आता तो भाव कसा निर्माण करायचा, तर ह्या भक्तीला विचारतो कोण. बघा, ह्या भक्तीची सुरुवातच अत्यंत विनम्रतेनेच होत असते. ऐतरेय उपनिषदामध्ये इतक्या सुंदर प्रार्थना आहे. ओम वाच मे मनसी प्रतिष्ठिताम. बघा काय प्रार्थना आहे. वाच मे मनसी प्रतिष्ठिताम मनो मे वाचे प्रतिष्ठिताम. बघा, अविराहा वे महा एधे वेदस्यम आणिस्ता स्तुतम मे मा प्रहासीहि अनेनाधीतेना हो रात्रान् संददामि तन्मावतु तद्वक्तारम अवतु अवतु माम अवतु वक्तारम अवतु वक्तारम. ओम शांती शांती शांती. हे मन या विश्वामधलं सर्वात चंचल गोष्ट, काळालाही लाजवेल इतक्या वेगाने बदलू शकतं असं आहे मन. ह्या मनाला ह्या प्रार्थनेच्या वेळेस, ह्या प्रवचनाच्या वेळेस माझ्या मनाला माझ्या वाचेच्या अधीन राहू देत, माझी वाचा माझ्या बुद्धीच्या अधीन राहू देत आणि माझी बुद्धी माझ्या आचार्यांच्या चरणी कायमस्वरूपी लीन राहू देत. म्हणून मी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. ह्या प्रार्थनेने मला काय होणार आहे, तर या प्रार्थनेने रात्रां संददामि, माझ्यामधलं अज्ञान निघून जाणार आहे. भक्तीचा सर्वात मोठा फायदा अज्ञानाची नाश, निवृत्ती हाच सगळ्यात मोठा फायदा आहे. पुढे जसं जसं येईल तसं आपण पुढे बघत जाऊयातच. बघा, आणि म्हणून म्हटलंय की तुम्ही जे वेदांना अपेक्षित आहे
असं ज्ञान हे मला पुन्हा पुन्हा आठवून द्या माझ्या मना. त्या वेदांच्या ज्ञानाशिवाय हे प्रवचनाचे सारे दिवस कुठलाही विचार करू नकोस. आणि माझ्याकडून जे ऐकलं गेलेलं आहे ते ज्ञान मला जर सोडून गेलं तर मी कशाचं चिंतन करणार, कशाचं मनन करणार, कशाच्या दृष्टीने मी बरोबर आहे हे पुन्हा पुन्हा तपासणार. हे माझं सगळं होण्यासाठी मी फक्त अध्यात्माचाच विचार करेन. तन्मावतु तद्वक्तारम अवतु अवतु माम अवतु वक्तारम अवतु वक्तारम अवतु वक्तारम. ओम शांती शांती शांती. याच्यासाठी म्हणून ह्या माझ्या आचार्यांचं पण तू रक्षण कर. त्याचं कारण असं, आचार्य माझ्या ठिकाणी फक्त सद्गुरुनाथांच्या कृपेच्या रूपाने येणार आहेत. आम्ही करतो, आम्हाला जे जमतं त्याला आम्ही आजपर्यंत भक्ती म्हणत आलोय. पण भक्ती आणि देव याच्यात कुठेही फरक नाहीये. बघा काय सुंदर वर्णन केली. म्हणून या आता 7 दिवसाच्या काळामध्ये आपण जे बघणार आहोत याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे सगळं भगवंताने दिलेल्या स्मरणशक्तीची कृपा म्हणून तुम्हाला मी सांगणार आणि तुम्ही ऐकणार. याच्यामध्ये म्हटलंय, अध्यात्म मार्गावरचे आपल्याला ज्या वेळेस काही चर्चा करायची असते, निरूपण करायचं असतं, काही सांगायचं असतं, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा आधार असतो ते म्हणजे शास्त्र. मला वाटेल ते हे नव्हे. शास्त्राचा आधार नसेल तर कोणत्याच गोष्टीला प्रमाण मानता येत नाही. आणि म्हणून काय म्हटलंय बघा, आपल्या या व्यासपीठाला लाभलेली थोरांची आणि ज्ञानियांची परंपरा, त्याला आधार काय आहे? नाना ग्रंथांच्या संमती. बघा, नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे वेदांत श्रुती. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे वेदांत स्मृती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्राच्या आधारे. जे काय सांगितलं जाईल हे काय असणार आहे? तर हे प्रचितीचा पण तेवढाच भाग असणार आहे. कारण नुसतं ऐकणं आणि पुढे बोलणं हे शक्य नाही आहे. त्याला आत्मप्रतिचिती, आपल्याला अनुभवाची, अनुभूतीची, जाणीवेची अत्यंत आवश्यकता असते. आणि एकदा शास्त्राचा आधार आला की सगळ्यात पहिल्यांदा काय निघून जातं? शंका. आणि शंका गेल्याशिवाय कधीही देवळाच्या उंबरठ्याच्या आत जाता येत नाही. कारण तो देव आहे हे मानण्यासाठी निशंक व्हावं लागतं. देवळाच्या उंबरठ्याच्या आत जायचं तर व्यावहारिक जीवनातल्या साऱ्या गोष्टी उंबरठ्याच्या बाहेर ठेवायच्या असतात. आणि म्हणून बघा, ही एका ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे आम्ही करतोय, तर याच्यासाठी श्रवण या गोष्टीला फार खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे. वास्तविक आता माझ्यासारखे कमी अभ्यासाचे लोक असतात की जी येतात आणि इथल्या व्यासपीठावर आपले छाप उमटवण्यासाठी मनामध्ये इच्छा तर असतात जिवंत, परंतु कळत न कळत वैराग्याची भाषणं दिली जातात माझ्यासारख्याकडून. मग या मनात इच्छा असतील आणि वैराग्याचं भाषण, ही दोन टोकाच्या गोष्टी न वळवता कशा मिळतील? जो वळतो तो निरागस असतो, जो वळतो तो विनम्र असतो. वास्तविक जोपर्यंत आतून विश्रांती मिळत नाही तोपर्यंत माणसाला कधीही शांतता मिळत नाही आणि आपला आपल्याशी संवाद सुरू होत नाही. जोपर्यंत मला काय पाहिजे हे मला कळत नाही तोपर्यंत मला काय करायचं हे मला कळत नाही. या दोन्हीचा संगम करून देणारी जी काय आहे त्या युक्तीला भक्ती म्हणतात. बघा, मला काय करायला पाहिजे आणि मी काय केलं पाहिजे या दोन्हीचा संगम करून देते ती असते ही भक्ती. वास्तविक आपण सारे आज 2022 साली माया, मोह, निरनिराळ्या कर्तव्य, जबाबदाऱ्या, सुख दुःख अशा सगळ्या जंजाळामध्ये जगणारी लोक आहोत.
आपण पूर्वीच्या लोकांसारखं जाऊन डोंगरामध्ये बसलोय आणि तिथं तपश्चर्या करत बसलोय असं शक्य आहे का? नाही. प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची, पोटाची, सगळ्याची भ्रांत पडलेली आहे. बघा काय म्हटलंय, वेदशास्त्र पुराणानी इतिहासादिकानी च मंत्रयंत्रादि विद्याश्च स्मृतिरुच्चाटनादिकं शैव शाक्ता गमादीनी अन्यानी विविधानि च अपभ्रंशकराणि हम जीवनाम भ्रांत चेतसां. ह्या जगामध्ये वास्तविक बघा, वेद, शास्त्र, पुराण, इतिहास, ग्रंथ, यंत्र, मंत्र, विद्या, स्मृती, उच्चाटन, संमोहन अशी इतकी कृत्य आहे की ही कृत्य माणसाला आकर्षण करून घेत असतात की याने माझी दुःख कमी होतील का, याने माझा त्रास कमी होईल का, याने मला काही उपाय मिळेल का. पण ते सारे इच्छांवर उपाय असतात. बघा काय म्हटलंय, इच्छांवर उपाय असतात. शैव, शाक्त, वैष्णव, नाथ, दिगंबर असे हजारो पंथ आहेत. प्रत्येकाने आपापल्या गरजेनुसार ते पंथ निर्माण केले आहेत. पण एवढे करून सारेच्या सारे जाऊन पोहोचतात तर कैलास राणापर्यंतच. बघा काय म्हटलंय. आणि मग या ग्रंथांचं जर समजा आपल्याला आकलन झालं नाही तर आपण अजूनच भ्रमिष्ट होत जातो की असं सांगितलंय, आता सत्यनारायणाची पूजा करायला सांगितली आहे, आम्हाला वेळ नाही आणि गुरुजींना वेळ नाही म्हणून उत्तर पूजेसाठीची अक्षता पण घरात ठेवून घेतो आपण. पण मग रात्रभर सगळ्यांना बसवून पूजा करायचं, भजन करायचं आणि सकाळी त्याला नाही का विसर्जन करायचं ब्राह्ममुहूर्तावर. हे कुठं विसरलो. आम्हाला पाहिजे तेवढाच आम्ही वेदांचा आणि उपायांचा फलश्रुतीचा आधार घेतलेला आहे. आणि म्हणून म्हटलेले की बघा, यज्ञ, व्रत, तप, दान, जप, तीर्थ हे जे जे काही असेल ते बघा, यज्ञो व्रतम तपो दानम जपस्तीर्थम तथैव च गुरुतत्वम अभिज्ञाय मूढास्ते चरते जनाः. बघा काय म्हटलंय, गुरुतत्वाचं ज्ञान करून घेतलं नाही तर मूर्ख लोक हे सकाम फलांसाठी यज्ञ करत असतात. यज्ञाने काय होतं, यज्ञाने फक्त ज्या भासमान स्वर्गाची प्राप्ती होते त्याच्यासाठी यज्ञ करणं या जीवाचं काम आहे का? नाहीये. बघा काय म्हटलंय की तीर्थयात्रा देखील करतात. पण जर समजा या पाठीमागील भगवंताचं प्रेम, भगवंताची परमप्रेम रूपा भक्ती याची जर जाणीव नसेल तर काय उपयोग आहे या सगळ्या फिरण्याचा. बघा पुढे काय म्हटलंय, सद्गुरु कृपेशिवाय जीवाचा उत्कर्ष कदापि शक्य नाही, कदापि शक्य नाही. पण मग जर खऱ्या भक्तीची, सद्गुरु कृपेची, आशीर्वादाची व्याख्याच कळली नाही, नमस्कार म्हणजे काय याची व्याख्याच कळली नाही तर ते करून तरी काय उपयोग आहे. बघा ऑलिम्पिक्सचे नियम माहित नाही म्हणून नाही का सर्कशीतली मुलगी निवडून ते ऑलिम्पिक्सला जात नाही, सिलेक्ट होत नाही. नियम माहिती पाहिजे ना जर स्पर्धा खेळायची तर. आणि परमोच्च ठिकाणी जाऊन पोचायचं तर नियमांचं पालन केलं पाहिजे. नाही तर सर्कशीतल्या मुली सुद्धा चांगलं जिम्नॅस्टिक करतात की. बघा पुढे काय म्हटलंय, मग असेच नाही का जगण्यासाठी नानाविध उपाय करत बसणं आणि आपल्या जीवाला छळ करून घेणं. आई अंबाबाईच्या दर्शनाला आपण रोज बघतो, हजारो लोक येतात, पण ह्यातले आईसाठी किती येतात, उपाय म्हणून किती येतात, नंतर दर्शन घ्यायला लागतं म्हणून किती येतात, गुरुजींनी सांगितलं म्हणून किती येतात, आणि आलोच्य म्हणून येऊन जाऊ असे म्हणून किती येतात. नाहीतर जी विश्वाची आई आहे, जिच्या दर्शनाने मुक्ती मिळते, तर इथं दर्शनापेक्षा मुक्तीची लाईन मोठी लागायला पाहिजे होती. मुक्तीची लाईन का लागत नाहीये. अहो आम्ही दुकान सोडून आत गेलो नाही तर बाकीच्यांचं सोडावं. बघा काय म्हटलंय की मग भक्ती म्हणजे काय, तर कोणचंही निरूपण कोणत्याही शंकेशिवाय, कोणचंही निरूपण मूळ ग्रंथामधलं भगवंताचं, कोणचंही निरूपण म्हणजे मूळ भगवंताचं आणि मूळ स्वरूपामधलं हे जो कोणी एकाग्रतेने ऐकतो
आणि ऐकत असताना स्वतःमध्ये बदल कुठे कुठे करायचे याचा अभ्यास करतो. ह्याच्या जागृतीला आणि तळमळीला भक्ती असं म्हणतात. ही कशी ती जागृत झाल्याशिवाय होत नाही. ती आणायची का कुठून तर मुळीच नाही. बघा काय म्हटलंय की आता ही कशी असते तर ऐक शिष्या सावधान, शांतपणे ऐक शिष्या सावधान. रामदास स्वामी म्हणतात आता मी भविष्य सांगेन. काय सांगेन? जया पुरुषास जे ध्यान तेची तयासी प्राप्त. आम्हाला आम्ही केलेल्या उपायाचं फळ मिळावं याच्या पलीकडे आम्ही अपेक्षाच केली नाही तर आम्हाला भगवंत कसा मिळेल? आम्हाला फक्त आमच्या तात्पुरत्या त्रासावर फक्त सुटका पाहिजे तर तेवढ्या पुरता देव दिसतो. मग ही भक्ती म्हणजे काय? हा विषय जेवढा नाही का यांनी असा ठरवून आम्हाला नाही का जड दिलाय की पहिल्यांदा आम्हाला तरी कळलं पाहिजे तो सांगताना. बघा काय म्हटलंय, ज्याला ज्याचा ध्यास लागतो त्याला ते मिळतं. मग आम्हाला सुटकेचा ध्यास लागलाय तेही तात्पुरत्या जन्म मरणाच्या शरीराच्या सुटकेचा लागलाय का ध्यास? तो लागलेला नाहीये. त्याचं कारण असं इच्छा सोडायच्या कुठं हे कळलेलं नाहीये आणि इच्छा मागं लागतात हे कळालंय, पण इच्छा पुन्हा भोगता येतात पुढच्या जन्मात हेही कळालंय. पण नक्की कोणत्या दगडावर पाय द्यायचा ते आम्हाला कळत नाही. आणि म्हणून म्हटलंय की खऱ्या देवाचं ध्यान केल्याशिवाय खरी भक्ती आपल्याला दान मिळत नाही. आणि म्हणून विप्रसर समोरच बसले. विप्रसरांनी आम्हाला 3 वर्षापूर्वी एक ज्ञानेश्वरी मधला खूप सुंदर अभंग शिकवला होता आणि तो म्हणजे म्हणोनी अंबे श्रीमंते. बघा आई भगवतीच्या चरणी काय मागायचं, आई अंबाबाईच्या चरणी काय मागायचंय? म्हणोनी अंबे श्रीमंते निजजन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणे. तू जर इथं नसशील तर या मायेच्या जंजाळातून मला सोडवणार कोणीच नाहीये. तू इथं असशील तर तुझ्या समोर माया कशी उभी राहील, भास कशी उभी राहील, भ्रांत कशी उभी राहील, चिंता शंका हे कोणीही माझ्या समोर येणार नाही. आणि तू असल्यानंतर काय होईल? नवरस भरवी सागरू. हा जो माझा विचार आहे, हे माझे सगळे बुद्धीचे काय जेवढी काही व्याप्ती आहे ही कशाने भरून दे? नवरसाने भरून दे. आणि या नवरसामध्ये शृंगार आणि विनोद नाहीये. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आईकडे शृंगार आणि विनोद मागायचा नाहीये. बघा काय म्हटलंय, नवरस भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू. ज्या विचारांनी माझे पारलौकिक कल्याण होईल असेच विचार रत्न रूपाने माझ्या सागरामध्ये येऊ देत. बघा काय सुंदर वर्णन केलंय. भावार्थाचे गिरीवरू जे मला सांगायचंय ते सांगायच्या आधी तल्लीनतेने तुम्हाला समजू दे. भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये. कारण तू जर समजा दिलं तरच हे मिळणार आहे, नाहीतर हे निफजवणार कोण? हे पुन्हा नाही का निर्माण करणार कोण? आणि म्हणून म्हटलंय बघा नामदेव महाराजांनी त्याच्यावर किती सुंदर म्हटलंय, आम्ही करतो कीर्तन तारावे तुम्ही हो जन. आम्ही काय बघून वाचणार, पण तुमच्या सगळ्यांच्या नजरा त्याचं नाही का यश अपयश ठरवणार आहे. बघा काय म्हटलंय, तुम्ही तारावे हे जन हेची मागणे हो देवा नामा म्हणे द्यावी सेवा. बघा आणि असं म्हणून ह्या नारदांच्या भक्ती सूत्राच्या या भक्ती प्रेमरूपा भक्ती म्हणजे काय याच्या सूत्रांमधला पहिला भाग जो आहे त्याच्यामध्ये कोणाची असू दे पण निरागसता असल्याशिवाय भक्ती कधीही मिळत नाही. आणि म्हणून निस्सीम भक्तांची वर्णन जेव्हा आलेली आहेत ग्रंथांमध्ये आणि पुराणांमध्ये त्यावेळेस सगळ्यांचं वय 5 वर्ष लिहिलेलं आहे. ध्रुवाचं वय 5 वर्ष आहे. 6वा जो अहंकार आहे ना तो त्याला स्पर्श झालेला नव्हता.
षड विकारातले 6वा विकार जो आहे अहंकार, हा स्पर्श झालेला नव्हता. उद्धव देखील 5 वर्षाचा होता तेव्हापासून कृष्णाशी खेळत होता. प्रल्हाद 5 वर्षाचा होता. जणी 5 वर्षापेक्षा लहान होती. नाम्या दूध प्यायला तेव्हा 5 वर्षापेक्षा लहान होता. कथा ऐकलेल्या खूप जुन्या असल्या की खोट्या वाटतात. नामदेव महाराज तर खरे वाटतात की नाही? बघा तुम्ही की किती लहानपणापासून ह्या कृष्णाने ही जी भक्ती आहे, ही जी तळमळ आहे, ही निरागसता आहे, ही खेळातून आपल्या अवतारात आणली. अवतारातून हृदय घातली आणि हृदयातून त्याने विचारांमध्ये तत्वज्ञान म्हणून सिद्ध केले. कृष्णाने काय केलं? भक्ती दान केले का? तर नाही, त्याने निरागसता दान केली. कारण आमच्याकडे भक्ती होतीच हो, आम्हाला निरागसतेची गरज आहे. भक्ती नाही असं कोणीच नाही. बघा तुम्ही पुढे येईलच ते. आणि ह्या भक्तीच्या निरागसतेने काय होतं? निरागसतेमध्ये इच्छांचा जन्म होत नाही. इच्छांचा जन्म होत नाही म्हणून निरागसतेमध्ये वासना शून्यता असते. आणि वासना शून्य जेव्हा असतं तेव्हा भक्ती परमोच्च टोकावर जाऊन पोहोचलेली असते. जिथे इच्छाच नाही तिथे मिळवायचं नाही. जिथे मिळवायचं नाही तिथे सारं माझं आहे. मग हेच कृष्ण म्हणतो, हेच मी म्हणतो. बघा पुढे काय म्हटलंय की ही प्रेमरूपा भक्ती म्हणजे ही कृष्ण लीला आहे. हे भक्ती आधी पण सगळे करतच होते. करत नव्हते का? तर सगळे करत होते. पण कृष्णाने त्याला ज्या प्रकारे सर्वसामान्यांच्या हृदयी घेऊन पोचवलं त्या प्रकारे हे बाललीलांमधून पुढे पोचवलेलं नव्हतं, कारण ते निरागस होते. बघा पुढे काय म्हटलंय की आपण या भक्तीने जो आनंद मिळतो तो जितका शक्य आहे तितका लुटावा, जितका शक्य आहे तितका वाटावा. जेवढं वाटेल तेवढं वाटा. जेवढं तुम्हाला वाटेल तेवढं तुम्ही वाटा. मला जेवढं वाटलं तेवढं मी तुम्हाला वाटलं. आणि त्याचा परिणाम काय होतो? तर त्याचा परिणाम होतो की भक्तीने निरागसता वाढली की विरोध कमी होतो आणि कमलापतीने दिलेलं आयुष्य वाढत जातं. ही निरागसता आणि निर्मळ भक्ती कोणत्याही कारणासाठी सगुण सकामी भक्ती करू नका. बघा काय म्हटलंय, भक्ती करू नका का? सकामी भक्ती करू नका. सकामी तुम्ही पूजन करायचं ना, जरूर करा. कारण काय, तुम्हाला तुमची भ्रांत संपेपर्यंत तुमचा निरागसतेवर आणि कोणत्याच गोष्टीवर विश्वास बसणारच नाहीये. विश्वासासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत. बघा ह्या म्हणून म्हटलेलं आहे की हे भक्ती रसाचं जो सागर आहे तो कसा करायचा आहे? करवी उचित रत्नांचे आगरू. हे झाल्याशिवाय होणार नाहीये. आणि म्हणून बघा आता इथं बसायचं म्हणजे काय? नारदांसारखं वर शेंडी बांधता येईल मला, इथं जटा बांधता येतील, त्याच्यामध्ये रुद्राक्ष लावता येतील, गंध लावता येईल, सगळं करता येईल. पण जिथे अपमान होतो तिथे सुद्धा नाही का निर्मळतेने नारायण म्हणता येईल का हो? तिथं निर्मळतेने नारायण म्हणता येणार नाही. कळीचा नारद म्हणून कोण म्हटलं तर नाही का आपण 2 मिनिटात म्हणतो इकडे दाखवतो तुला. बघा ह्या नारद मुनींनी फक्त आपल्या आराध्याच्या कार्याच्या आड आलेल्या गोष्टींना कळ फिरवली आणि पुन्हा त्याच्या म्हणण्यानुसार सुरू केल्या म्हणून त्याला कळीचा नारद म्हणतात. कारण त्याने जर कळ उघडून दिले नाही तर संपूर्णच्या संपूर्ण जग तिथं अडून पडलं असतं. लोकांना वाटतं कळ म्हणजे आपण जे करतो तेच. आपण कळ सहन करू शकत नाही. आपल्या आईने कळ सहन केली पण आपण करू शकत नाही. बघा काय म्हटलंय की नारदासारखं दिसता येतं, वेशभूषा करता येते, पण नारदासारखी प्रेमरूपा भक्ती करण्यासाठी नारदच असावं लागतं. आणि म्हणून म्हटलंय की आपलं नाव, रूप, अस्तित्व हे सारं भगवंताच्या चरणी आणि स्वतःच्या व्यावहारिक अस्तित्वाशिवाय असावं लागतं.
आणि म्हणून म्हणतात की ही भक्ती तिला जे पाहिजे ते करून देते आणि करून घेते. आणि म्हणून या आईच्या चरणी ह्या भक्तीचं सर्वात मोठं जे भक्तीचं नारद सूत्र आहे, या नारद सूत्रांच्या आधारे आपण भक्तीचं सगळं वर्णन ऐकणार आहोत. ह्याच्यामध्ये असं म्हटलंय की बघा काय प्रार्थना, बघा अंबाबाईच्या चरणी प्रार्थना काय करायची. तर श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदातल्या 3ऱ्या अध्यायातल्या 45 श्लोकामध्ये म्हटलंय, अहमाश्चाद्य गमम तत्र निवष्टः तद अनुग्रहात् सो अहम व श्रावायी इष्यामी यथा धीतम यथामती. बघा काय म्हटलंय की जर समजा हे वाक्प्रचार, काही शब्द, उच्चार हे जे काही करत असताना जर समजा एखादी गोष्ट चुकली किंवा खऱ्या ज्ञानियांना याच्यामध्ये दोष दिसला तर फक्त मी तल्लीन झाल्यामुळे माझ्याकडून हे नकळत चुकलं आहे असं मोठ्या मनाने तुम्ही फक्त माफ करा म्हणून सर्वांना प्रार्थना करतो. ही प्रार्थना कशासाठी आहे की आम्ही करीतो कीर्तन तारावे तुम्ही हो जन. कारण आम्हाला काय शिकवलंय, अभ्यासे प्रगट व्हावे, अन्यथा झाकोनी असावे, नाहीतरी झाकोनी असावे, प्रगट होऊनी नासावे हे बरे नव्हे. रामदास स्वामींनी आधीच सांगितलंय. आणि म्हणून काय म्हणलंय की तुमच्या सर्वांमधल्या शिवतत्वाला स्वीकारतो आणि म्हणतो नमः सभाभ्या सभापती भ्यच्च नमो नमः. कारण सभा जोपर्यंत शिव प्रत्येक हृदय स्थित होत नाही तोपर्यंत सभा धरली जात नाही. आणि त्यांच्या नजरा सभापतीला पाठीमागे शिव उभं राहून बोलवून घेतात. आणि म्हणून रुद्रामध्ये म्हटलेलं आहे 2ऱ्या नमकामध्ये सभाभ्या सभापती भ्यच्च नमो नमः. बघा आणि म्हणून म्हटलंय की ही आई भगवती काय करते, तर आई भगवती आमच्या मनामधली भक्ती जागी करते. भक्ती नसते काय हो, आम्हाला नाही का भक्ती करण्यासाठी काय करावं. नशीब अजून भक्तीचे ऑनलाईन क्लास निघाले नाहीयेत. ऑनलाईन भक्ती, त्याच्यानंतर भक्तीसाठी कपड्यांचे तर नियम निघालेत, त्याच्यानंतर गंधाचे नियम निघालेत, ते सगळे ड्रेस कोड निघाले, त्याच्यानंतर कोणाची देणगी किती त्याच्यानुसार त्याचे कालावधी असतात. महाराजांच्या बरोबर AC हॉलमध्ये ध्यानधारणा आणि दर्शन घेणाऱ्यांची लोक वेगळी असतात. भक्ती प्रत्येकाच्या हृदयी असतेच. अहो आम्ही जेव्हा म्हणतो की आता क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती, ही जर समजा प्रत्येक जीवाची अवस्था आहे तर अशा अवस्थेमध्ये मला पुन्हा यायचंय. आता मात्र मागच्या जन्मी केलेली चूक मी करणार नाही, आता फक्त तुझंच चिंतन करीन, तुझंच ध्यान करीन आणि तुला प्राप्त करून निर्मलतेने तुझ्याकडे येईन. ही प्रार्थना जो ऐकतो ती ऐकल्यानंतर जन्म देतो. मग तो आधी असतो की नसतो माझ्या बरोबर. भक्ती या जन्मी गोळा करायची. भक्ती म्हणजे काय भीत आहे, हृदयी आहे. आणि ती भक्ती देवाला माझ्या बरोबर जन्म घ्यायला भाग पडते. म्हणून आईच्या पोटामध्ये जेव्हा XY किंवा X आणि X जुळतात त्याच्या आधी आईच्या पोटातल्या पाण्यामध्ये एक बुडबुड तयार होतो. त्या बुडबुड्याच्या आतमध्ये हवा होते आणि त्याच्यानंतर ही गुणसूत्र आतमध्ये जाऊन स्पर्म्स तयार होतात आणि पुन्हा 5 दिवसांनी सर्वायवलचा खात्री झाल्यानंतर तो आईच्या पोटामध्ये बुडबुड तयार होतो. आधी तो येतो, तो मला जागा देतो, त्याच्यानंतर मला तो तयार करतो. आणि मला तयार करतो त्याचं कारण असं, त्याचं आणि माझं जन्म जन्मांतरीचं नातं आहे. या नात्याची स्मृती म्हणजे भक्ती आहे. आम्हाला भक्ती कुठेही गोळा करायची नाहीये. कुठेही सबसिडी आली की खात्यावर जाऊन गोळा करून आणायची नाहीये. सबसिडी बिबसिडी काही नसते भक्तीमध्ये. भक्ती म्हणजे फक्त भक्ती. जुना भक्त, नवीन भक्त असले काहीही प्रकार नारदांच्या 82 ते 84 सूत्रांमध्ये कुठेही लिहिलेले नाहीये. बघा काय म्हटलेलं आहे, जी अंगी असते तिलाच भक्ती म्हणतात. कारण बघा आम्ही आधी पण त्याच्या बरोबर असतो
आताही तो हृदयी असतो म्हणून त्याच्याबरोबर असतो आणि गेल्यानंतरही पुन्हा त्याच्याबरोबरच असतो. नाहीतर या सगळ्या गोष्टींचा पुन्हा पुढे अंतराळी आत्मा सोडून पसारा. नाम तुझे घेतो गोरा म्हणून आठवावं. मग ते कोणाला सांगतो आम्ही की मी मरण्याच्या आधी तुझं इतक्या वेळा नाव घेतलंय? कोणाला सांगतो? ते ज्याला सांगतो तो माझ्या बरोबर सतत असतो, त्यालाच तर भक्ती म्हणतात. बघा पुढे काय म्हटलंय की ज्या वेळेस हा अर्जुन त्याला लढायला सांगितलेलं होतं, लढायला सांगितल्यानंतर तो निघाला आणि तिथं गेल्यानंतर म्हणाला की सिंधंती मम गात्राणी मुखम च परिशोषती. असं कसं होऊन चालेल? आयुष्य म्हणून जगायला आला, सगळं चार लोक करतात म्हणून लग्न केलं, संसार उभा केला आणि संसार उभा करून 2 मुलं झाली. आता बायको आणि मुलांना घरात ठेवून हा जर औदुंबराला फेऱ्या मारायला लागला की मला मुक्ती दे, तर दत्तगुरु म्हणजे काय? तुझ्या ओळखीचे साहेब आहेत काय की नाही का तुला मुक्ती द्यायला? तू आधी दत्तगुरूंच्या पायाला पडला होता, तिथं 10 वेळा फेऱ्या घातल्या की बायको दे म्हणून, आणि आता म्हणतो त्या दोघांना सोडून मला मुक्ती दे. मी तुझ्या बरोबर आहे हे तुला जाणवण्यासाठी तर तुला आतमध्ये सगळं ज्ञान झालं पाहिजे. आणि जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत अज्ञानाची निवृत्ती होत नाही. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये काय आवश्यक आहे हे सांगताना त्याने म्हटलंय. बघा अर्जुन काय म्हणतोय एवढं सगळं झाल्यानंतर, नष्टो मोहास्मृती लब्धा. बघा मोह गेल्यानंतर मला कळलं की माझा जन्म का झालाय. बघा नष्टो मोहास्मृतिर्लब्धा. ज्या वेळेस माझा मोह म्हणजे अज्ञान गेलं तेव्हा मला माझ्या जन्माचं कारण कळालं, मला स्मृती आली. त्वत्प्रसादान मया अच्युत. बघा काय म्हणतोय कृष्णाला की अच्युता तू मला हे सगळं समजावून सांगितल्यानंतर मी जेव्हा ते ऐकत असताना माझं चुकलेलं खरं खोटं करत गेलो तेव्हा मला माझी मूळ स्वरूपाची स्मृती झाली. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मया अच्युत स्थितोस्मि गत संदेहा. आता माझ्या मनातले सारेच्या सारे संदेह निघून गेलेले आहेत. स्थित म्हणजे आता पुन्हा ते उठणार नाहीत, स्थित झालेले आहेत. स्थितोस्मि गत संदेहा. आणि आता मला एकच कर्तव्य राहिलं या विश्वामध्ये, ते म्हणजे काय? करिष्ये वचनम तव. आणि आम्ही तर भक्ती करून देवळात मागायला जातो. करिष्ये वचनम तव आपण म्हणू शकतो काय देवळात जाऊन? नाही म्हणू शकत. त्याचं कारण असं की माझ्या इच्छांना अजूनही मी जागा ठेवलेलं आहे. ह्या जागा का ठेवायच्या आहेत? तर तुझ्या प्राप्तीसाठी जागा ठेव. म्हणजे मला देवळात सुद्धा जागा नको इतकी नागा इच्छांची जर गर्दी झाली तर आई भगवती येऊन सांभाळणार तरी काय? बघा काय म्हटलंय, भगवंतासाठी सारी कर्म करणं आणि तीच कर्म त्याला अर्पण करणं. प्रत्येक गोष्टीमध्ये परब्रह्माने मला दिलेला आदेश आहे असं समजून ते करणं आणि आपल्या कामामध्ये आपण आपलं रंगून जाणं हे खरं भक्तीचं लक्ष आहे. एखादा माणूस दुर्लक्ष करणाराही आपलं ध्यान ठेवत नाही, तसंच रमून गेलेल्याचंही ध्यान नसतं. बघा काय म्हटलंय की भक्तीमध्ये रंगून जाणं म्हणजे काय? सर्वस्व विसरून आपण कार्यरत असतो. सर्वस्व विसरणं. सर्वस्वामध्ये पहिलं काय येतं तर अहंकार म्हणजे अस्तित्वाची जाणीव आणि दुसरं इच्छा. अस्तित्वाची जाणीव म्हणजे अहंकार, प्रतिष्ठा, मान सन्मान, त्याच्यातला अहंकार नव्हे. अवेअरनेस ऑफ द एक्झिस्टन्स याला म्हणतात अहंकार. आणि तो प्रकृतीच्या नंतरच आहे. आणि तो इगो जो आहे ना तो स्थूल पातळीवरचा आहे. हा इगो जो आहे तो स्थूल पातळीवरचा आहे. हा जो अहंकार आहे म्हणजे बघा आता या खुर्चीला बोलता येत नाही म्हणून, ह्याला बोलता येत नाही म्हणून, नाही तर हा म्हणला असता मी माईक आहे. मग तो काय म्हणणार? मी फाईन माईक आहे, मी जाडा माईक आहे. बोलता येत नाही म्हणून. म्हणून प्रत्येकाला माणसाला बोलता येतं
आणि त्यासाठी हा अहंकार जो आहे तो अहंकार म्हणजे अवेअरनेस. आणि भक्तीमध्ये मग सर्वांच्या मिसळून राहणं आणि सारं काही माझच आहे असं जोपर्यंत समजलं जात नाही तोपर्यंत भेद जात नाही. कारण सारं माझं आहे म्हणजे मला मिळवायचं काही नाहीये. सारं माझं आहे म्हणजे मला मिळवायचं काहीही नाहीये. जर मिळवायचं काही नाहीये तर काहीच मिळवण्यासाठी कष्ट करायचे नाहीयेत. कष्ट करायचे ते कर्म म्हणून करायचे आहेत. आणि म्हणून काय म्हटलंय बघा की माझ्या मनामधली ही कर्माबद्दलची भावना ही भगवंताच्या चरणाची सेवा म्हणून करणं, यालाच तर खरं ज्ञानोत्तर कर्म म्हणतात. पण हे ज्ञानोत्तर कर्म केल्याशिवाय भक्ती ही अगाध होत नाही. आणि म्हणून म्हटलंय की देवावर कोणत्याही पुराव्याशिवाय विश्वास ठेवा. बघा, देवावर कुठल्याही देवाचं नाव घ्या, देवावर कोणत्याही पुराव्याशिवाय विश्वास ठेवणं याला श्रवण भक्ती म्हणतात. असं कसं काय? तर असं कसं काय नाही, असं कसं कायला काय नाही. आता मी बोलताना कधीतरी विचार करतोय का की माझी छाती चालू आहे का बंद आहे? ही आज समजा थांबवणार, तो हलवणारा थांबला तर काय करायचं? मग पुढचं कोण बोलणार? तो करतोय त्याचं काम. मी माझं काम शेवटच्या क्षणापर्यंत करायचं, याला म्हणतात की सर्वस्व विसरून त्याचं स्मरण करणं. बघा, मग ज्या वेळेस आपण भगवंताचे या प्रकारे चिंतन करतो त्याच्यानंतर मग विशेष काही करावं लागत नाही. बघा काय म्हटलंय, विशेष काही करावं लागत नाही. आणि विशेष का करावं लागत नाही तर तो त्याच्या कृपेनेच आपली परीक्षा घेतो, अंदाज घेतो आणि आपल्याला आपला अनुग्रह करून देतो. तो कसा करून देतो तर मी असा आहे हे तू वाचलंयस सगळ्या पुस्तकांमध्ये, ऐकलंयस हजारो प्रकारे, पण आता अनुभव घे. आणि म्हणून माऊली म्हणतात की दुसऱ्याच्या निरूपणाने 18,000 श्लोक वाचण्यापेक्षा एक तरी ओवी अनुभवावी. त्याचं कारण ते सांगितलंय. आणि म्हणून म्हटलंय की विश्वाचं सारं रूप, विश्वाचं व्याप्ती, आकलन हे जोपर्यंत साक्षात भगवंत त्याच्या मर्जीने करून देत नाही तोपर्यंत होणारं आकलन हा फक्त तर्क, विचार आणि अभ्यास असतो. आणि तो प्रत्यक्षामध्ये करून देतो तेव्हा तर्कांनाही शरण जावं लागतं. बघा 2007 का 2008 साली बहुतेक सूर्यग्रहण झालं होतं, कंकणाकृती सूर्यग्रहण झालं होतं. आणि त्यावेळेस गुजरातच्या बाजूला तिकडे आपली टाटाची मोठी दुर्बीण लावलेली होती. त्यावेळेस जयंत नारळीकर आणि हे सगळे लोक अभ्यास करत होते. ते 82 वर्षांनी झालेलं सूर्य कंकणाकृती आणि भारतातून दिसणारं ग्रहण होतं. त्यावेळेस कळालं पुन्हा अभ्यासकांना की आम्ही आजपर्यंत जेवढा मानला त्याच्यापेक्षा 6,000 किलोमीटरने सूर्याचा व्यास जास्त आहे. त्यांनी त्याचं आकलन करून दिल्याशिवाय त्याची व्याप्ती होऊ शकत नाही. तोपर्यंत तर्क होता. पृथ्वी गोल आहे हे आम्हाला माहित होतं, पाश्चात्यांचा तोपर्यंत तर्क होता. आम्हाला माहित होतं कारण आमच्या वराहाने ती पकडून धरली आहे, त्यांच्याकडे वराह नव्हता. बघा, आणि म्हणून म्हटलंय की ही भक्ती म्हणजे काय तर त्याच्याशी सतत जोडलेलं राहणं याला भक्ती म्हणतात. तर त्याच्याशी जोडलेलं राहणं म्हणजे काय हो? सारखं भजन लावायचं, टिक्का मारायचा, एक उदबत्ती संपली की दुसरी लावायची, देव्यामध्ये कोणतरी एक तेल होत्याला माणूस बसवायचा, सारख्या तुपाच्या वातीला गरम करून ठेवायचं, त्याला म्हणतात काय हो? सतत जोडलेलं राहणं म्हणजे काय? देवाची द्वारी उभा क्षणभरी. म्हणजे काय म्हटलंय,
एका क्षणाचं प्रत्येकाचं आयुष्य आहे, दुसऱ्या क्षणाला श्वास आहे की नाही माहिती नाही, अशा प्रत्येक क्षणाला तू निर्मलतेने कार्य करणाऱ्या भगवंताच्या विचारांमध्येच रमून राहा. त्याला म्हणतात देवाची हे द्वारी उभा क्षणभरी. आणि असं जो करतो त्याच्या निर्मळतेला हा कर्म आणि समर्पण या दोन्ही भावना अत्यंत पवित्र करत असतात. जिथं भक्ती असते तिथं कर्तव्य एकच असतं की भगवंताला न सोडणे, भगवंताच्या विचारांना न सोडणं हा एकमेव कर्तव्याचा भाग आहे. कारण शरीर त्यासाठी मिळालेलं आहे, जे जमेल ते शिक्षण घेऊन जमेल त्या पगारावर पुन्हा वडिलांचं घर सोडायचं आणि आपलं स्वतःचं घर करायचं, आणि ते मात्र मुलांनी सोडायचं नाही. असल्या खूप मंडकू वृत्तीसाठी माणसाचा जन्म नाहीये. व्यवहाराने जे लागेल ते जरूर कमवा. बघा, व्यवहारासाठी जे लागेल ते जरूर कमवायचंय, पण त्या कमवण्याच्या पाठीमागचं कारण बदललं की अडकणं बदलतंय. बघा इथं काय म्हटलंय की खऱ्या संतांच्या शिवाय या प्रासादिक अभंगांमधून आज तागायत इतर कोणीही खरा धर्म म्हणजे काय. बघा साध यांच्या कवितेमध्ये होतं, साने गुरुजींच्या याच्यामध्ये, खरा तो वसंत बापटांनी लिहिलेले, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि स्वतः बापट मात्र समाजवादी होते. बघा म्हणजे खरे संत असतील त्यावेळेस त्यांच्यामध्ये दुजाभाव नाहीये. आणि म्हणून काय म्हटलेलं बघा गोऱ्या कुंभारांनी, देहधारी जो जो जासी विहित नित्य कर्म, सदाचार नीतीहुनी आगळाना धर्म. आणि त्याच्यामधला उत्तरार्ध लिहिलाय, तुला आठवावे गावे हाच एक नेम, देह प्रपंचाचा दास. बघा काय वर्णन केलंय. आणि म्हणून शिवपुराणामध्ये तर या भक्तीबद्दल एक इतकं सुंदर आलेलं आहे. विद्येश्वर संहितेमध्ये 23व्या अध्यायातला 24वा श्लोक आहे. काय सुंदर लिहिलंय बघा. पातकाने विनशांते यावंती शिवनामताः, भुवी तावांते पापाने क्रियंते न नरैहि. बघा काय म्हटलंय की हृदयापासून घेतलेलं एक नाम, हृदयापासून घेतलेलं एक नाम माणसाला साऱ्या भेदांमधून दूर घेऊन जातं. हे तर काहीच नाही. या जगामध्ये शिवनाम हृदयापासून घेतल्यानंतर होणाऱ्या पापांचा नाश ज्या वेगाने होतो तेवढ्या वेगाने तेवढ्या वेळात मनुष्य पापही करू शकत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे, संकेते अथवा हास्य करून भलत्या मिशे घडो पण शिवस्मरण. भलत्या मिशे घडो पण शिवस्मरण घडलं पाहिजे. कारण शिव हा संस्कृत शब्द आहे, याचा अर्थ आहे कल्याण. कल्याणाशिवाय इतर गोष्टींचं चिंतन केलं तर कल्याण होईल कसं हो. हा ते गुरुजींनी सांगितलंय की नाही का, काय 21 चतुर्थ्या करा. मग ते 21 चतुर्थ्या गुरुजींनी सांगितल्यावर गणपती प्राप्त होईल का नाही त्यांच्याकडून लिहून आणलं. मला पाहिजे तशा मी करेन, तुम्हाला पाहिजे तसा गणपती तुम्ही द्या, चालेल का. बघा काय म्हणतात की निशंक मनाने ऐकलेल्या गोष्टी जेव्हा असतात तेव्हाच फक्त माणसाची भक्ती वाढू शकते, अन्यथा भक्ती वाढत नाही. आणि त्याच्यासाठी मूळ ग्रंथांचं आणि सात्विकतेचं निरूपण ऐकायचं असतं. आता हे सात्विकतेचं निरूपण म्हणजे काय. निरूपण तर निरूपण, देवाचीच नावं सगळेजण घेतात. मग सात्विकतेचं निरूपण म्हणजे काय. आता सात्विकतेच्या निरूपणामध्ये काय येतं की ज्या गोष्टी ऐकल्याने स्थूल जीवनामध्ये बदल करण्याची इच्छा होते. बघा इच्छा नवीन जन्माला येत नाहीत, माझ्या आधीच्या इच्छांच्या निवृत्तीकडे मला बदल करण्याची इच्छा होते स्थूल जीवनामध्ये. आणि पारलौकिक जीवनाचा विचार सुरू होतो, त्याला सात्विक प्रवचन म्हणतात, त्याला सात्विक निरूपण म्हणतात. आणि म्हणून म्हटलंय की या निरूपणामध्ये ब्रह्मतत्वाच्या
जाणीवेशिवाय, ब्रह्मतत्वाच्या जाणीवेशिवाय, रूपकांशिवाय इतर काहीही नसावं. या सात्विक निरूपणाने भेद गेले पाहिजेत, शंका गेल्या पाहिजेत आणि ज्याचे स्मरण करायचे त्याची प्रवचन संपण्याच्या आधी ओढ लागली पाहिजे की कोणासाठी मी एवढा वेळ घालवतोय. हा वेळ ज्याच्यासाठी घालवतोय तो मला या 7व्या दिवशी खरंच मिळणार आहे का? शुकदेवांनी सांगितलं, बस रे परीक्षिता, तुला 7व्या दिवशी मी परब्रह्म परमात्म्याची तुला गाठ घालून देतो, मुक्ती मिळेल. आणि आम्हाला 7 दिवसात का नाही मिळणार? मग मला फक्त काय करायला लागेल? मला परीक्षित व्हायला लागेल आणि परीक्षित झाल्यानंतर ज्याचं ऐकेल ते शुकदेवच असतील. मी नुसता शुकदेव असून चालणार नाही, मी नुसता परीक्षित असून चालणार नाही. मला काय पाहिजे? आणि म्हणून म्हटले की ज्याच्यामुळे पारलौकिक कल्याण होतं आणि आतून उत्क्रांती होते तोपर्यंत माणसाला मूळ ग्रंथाचं मूळ तत्व समजत नाही, तत्वज्ञान समजत नाही. बघा, श्रीमद भागवतामध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे की शुकदेव हे कसे होते, तर ते गोसंदोह निवासी, म्हणजे गायीची धार काढण्यासाठी किती वेळ लागतो एवढाच वेळ ते एका ठिकाणी थांबत होते. इतर वेळेस थांबतही नव्हते. मग त्यांच्या तोंडून पूर्णच्या पूर्ण वाक्य कधी पूर्ण निघत असेल अथवा निघत नसेल आणि ते पुढच्या सडाची धार काढत होते, मागच्या सडाची धार काढत नव्हते. कारण मागच्या सडाची धार ना पोट भरण्यासाठी असते आणि पुढच्या सडाची धार असते ती मुळातच कमी असते. आणि ती जी पुढच्या सडाची धार आहे ती काढेपर्यंत जेवढा वेळ लागेल, एकाच सडाची धार काढत होते तो सुद्धा नाही का मोक्षाचा सड होता. धर्म अर्थ काम मोक्ष त्यातला होता. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. धर्म पाळला तर मोक्ष सरळ मिळू शकतो, पण जिथे कामाला जागृती आहे तिथं अर्थालाही जागृती, जिथं अर्थाला जागृती तिथं कामाला जागृती आहे. म्हणून पाठीमागच्या 2 सडांना नेहमी गायीच्या जास्त दूध असतं आणि पुढच्या 2 सडांना दूध कमी असतं. बघा, आणि अशा ठिकाणी सुद्धा ते थांबले असताना काय वर्णन केलंय की त्यांचं एखादं शब्द, एखादं वाक्य आम्ही नुसतं एकाग्रतेने ऐकू, ते कळो अथवा न कळो असं लिहिलंय श्रीमद भागवतामध्ये. ते कळो अथवा न कळो, नुसतं कानावर पडलं आणि ते मनापर्यंत जाऊन पोहोचलं तर या प्रक्रियेला निर्माण झालेल्या शक्तीला भक्ती म्हणतात असं श्रीमद भागवतामध्ये लिहिलंय. बघा, आणि म्हणून त्याच्यामध्ये या भक्ती रसायन शास्त्राच्या पुस्तकामध्ये शास्त्री म्हणतात की भक्ती हा 5वा पुरुषार्थ आहे. कारण भक्तीमध्ये निरागसता आणि निर्मळता आहे आणि निरागसता आल्यानंतर या 4ही पुरुषार्थांची गरज पडत नाही. म्हणून भक्ती रसायन शास्त्राच्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलंय की भक्तीचा हा जो पुरुषार्थ आहे हा इतर सगळ्यापेक्षा नाही का खूप मोठा आहे. हे कधी होतं तर मनामध्ये काही आपल्या बंद असतात, बंधनं असतात, गाठी असतात आणि या गाठी आपल्याला सोडवता येत नाहीत. या गाठी सोडवायच्या कशा? तर या इच्छांच्या निवृत्तीशिवाय या गाठी सुटत नाहीत. आणि म्हणून म्हटलंय बंधनापासूनही उकलली गाठी. आणि त्याच्यानंतरची अवस्था काय दिली आहे? देता आली मिठी सहअवकाश. बघा काय सुंदर लिहिलंय चोख्याने की बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. बघा, आणि म्हणून म्हटलंय की वास्तविक भगवंताची आपापल्या बुद्धीने प्रत्येकाने रूप तयार केली आहेत. कारण बिल्डिंग 590 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट पाहिजे तर आर्किटेक्ट त्याच्या बुद्धीने फ्लॅट तयार करतो आणि जो आपल्याला फ्लॅटची रचना आवडेल तो आपला देव होतो. त्याच घरात आपण देव नेतो. असेच देवांची रूप तयार झालेली आहेत. खरा तो देव एकच आहे. जसा आवडेल तसा त्याला सजवला, जसा जमेल तसा त्याला काढला. नाहीतर गणपती जर फक्त शिव पार्वतीचा पुत्र आहे तर त्यांचा मुलगा त्यांनी जसा होता तसा दाखवला.
मग त्याच्यानंतर गणपतीची इतकी रूपं आपल्याला का आवडतात? असा बसलेला आवडतो, असा बसलेला आवडतो. का आवडतो? तर तसं माझं असतं. जे ही भक्ती माणसाला नानाविध रूपांची सुद्धा जाणीव करून देते, पण ती भक्ती अज्ञानपूर्ण असते, कारण ज्ञानपूर्ण भक्तीमध्ये आकार नसतो. आणि म्हणून काय म्हटलंय की बघा, कोणत्याही रूपाचं वर्णन केलं, कोणत्याही रंगाचं वर्णन केलं तरी देखील आम्हाला निरनिराळ्या शक्ती मिळतात, परंतु निरनिराळे डोळ्यासमोर रूप येतात, परंतु त्यातून मिळणारा आनंद मात्र तोच असतो. बघा काय सुंदर म्हटलंय, न मंत्रो न यंत्रम तदपि च न जाने स्तुतिमहो, न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुति कथा, न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनम्, परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम्. आई, मला मंत्र येत नाहीत, तंत्र येत नाहीत, तुला कसं बोलवायचं कळत नाही, मला कसल्या विद्या नाहीत, तुला सजवायचं कळत नाही, तुला कसल्या मंत्रांनी तंत्रांनी जपानी तीर्थांनी तुला प्राप्त करायचं हे माहित नाही. फक्त मला एवढंच कळतं की तू जे सांगितलं आहे त्या मार्गावर गपचूप चालत जाण्याने जे मिळणार आहे ते कशानेच मिळणार नाहीये. बघा, सहस्त्रनामावली, ललिता सहस्त्रनामावली वाचली आणि त्याच्यामध्ये जर समजा बघा काय, यदक्षरम प्रदभ्रष्टम मात्रा हिनंच यद भवेत, हे म्हणावंच लागतंय ना शेवटी. आणि त्याच्यापेक्षा नुसतं पितळे उंबरट्यापाशी जाऊन एकदा म्हणायचं, आई ग, हो सहस्त्र नामावली एका शब्दात भरलेली आहे. आई, या आई या शब्दामध्ये भाव ओतता येतोय. तिथं असा विचार करावा लागत नाही की मला माझं शुद्ध लेखन चुकलंय का, माझा उच्चार चुकलाय का, माझं तंत्र चुकलंय का, माझे नियम चुकलेत का. भक्ती माणसाला साऱ्या बंधनातून मोकळी करत असते. आणि म्हणून म्हटलंय, बंधनापासून उकलली गाठी, भक्तीशिवाय देता आली मिठी सावकाश, हे होत नाही. आणि म्हणून म्हटलंय की बघा, ह्या अनुसरणामध्ये निशंकता आहे. तू जे करशील ते, शेवटच्या श्लोकात तर काय म्हणलंय, मत्समा पातकी नास्ती पापग्नी त्वत्समा नाही. जे जे शक्य आहे ते माझ्या हातून घडलंय आणि ह्या सगळ्याला माफ करणारी तुझ्या एवढी मोठी कोणीच नाही. भगवती आईला आद्य शंकराचार्य म्हणतात ते, हे मत्समा पातकी नास्ती पापग्नी त्वत्समा नाही. आणि हे सगळं माहीत असून सुद्धा मी तुला प्रार्थना करतोय काय, की यथा योग्यम तथा करू. हे तुला माहिती असून देखील माझ्यासाठी जे चांगले ते तू कर, अशा निशंकतेने आई भगवतीचे चिंतन करणं, तिच्या भक्तीमध्ये राहणं, यासारखी या विश्वामध्ये सर्वात मोठी ऐश्वर्यान गोष्ट कुठली नाहीये. आणि म्हणून म्हटलेलं आहे की भक्ती माणसाला ऐश्वर्यमान बनवते. आणि ऐश्वर्यामध्ये भक्तीचं रूप काय आहे हे समजलं पाहिजे. खूप पैसे आहेत म्हणून मोठमोठ्या पूजा केल्या आणि लाईनीमध्ये बघा, साधे देवाच्या लाईनीमध्ये लोक उभे राहतात. हार कोणाचा किती रुपयाचा आहे हे एकमेकाकडे बघत बसतात, कोणाच्या साड्या किती रुपयाच्या आहेत एकमेकाकडे बघत बसतात, कोणाच्या अंगावर काय आहे, कोणाच्या हातात किती सोनं आहे बघत बसतात. पण ऐश्वर्याची मालकीण कोणाला नकोय, तिने दिलेलं टाकलेलं ऐश्वर्य सगळ्यांना पाहिजे. मालकिणीला घरी नेऊन दाखवा की हो, आम्हाला ते नकोय. आम्हाला भक्तीमध्ये इच्छाही जिवंत पाहिजेत. म्हणून तर आम्हाला कुठल्या तरी संघटनेचा अध्यक्ष व्हायचं असतं ना. आम्हाला गणपती मंडळ नुसतं चालवता येतं का? गणपती बाप्पाची पूजा, गणपती कुणीही बसवा, मी रोज 21 वेळा अथर्व शीर्ष म्हणेन, करतं काय कोण? अथर्व शीर्षाला 25 पोरं गोळा करणार, हे फक्त सुरू करून देणार आणि परत आमच्यासारखे घरी निघून जाणार. ही भक्ती नव्हे. जे बांधून ठेवते आणि मला सर्वस्वाचं विस्मरण करून त्याचंच पुन्हा पुन्हा जाणीव करून देते, त्याला भक्ती म्हणतात. आणि म्हणून म्हटलंय बघा, निशंक असणं हे भक्तीचं ऐश्वर्य आहे. पुढे काय म्हटलंय बघा आता, की आपण मासे धरायला जाणारा कोळी असतो. हा मासे धरायला जाणारा कोळी असतो तर तो आपल्या स्वतःच्या नावेवर विश्वास ठेवतो, भले ते फुटकी असू दे.
घरामध्ये परंपरेमध्ये जे चालत आलेलं नाम आहे त्या नामाने आपल्याला उपयोग होतो हे समजल्यानंतर आपण पटकन ओम ऐं ह्रीं क्लीं ह्रीं ह्रीं क्लीं नमः, आई भगवती, आई अंबाबाई, पटकन तोंडातून ते निघतं. अजून कोणी काय काय करून दिलं असेल तर ते आम्हाला लक्षात राहतं का? म्हणजे बघा, दुसऱ्याच्या नाव चालवण्यावर कितीही विश्वास असला पण शंका असली तर बसणार काय आपण? त्या नावेत बसणार का कोण? अहो, जमिनीवर, स्थिर जमिनीवर चालणाऱ्या गाडीवर आपण एखाद्याच्या मागे बसत नाही. डुलणाऱ्या नावेत कोण बसेल होय? बरं, हाक मारायला सुद्धा तिथं गेलं कोण तर हाक किनाऱ्यापर्यंत पोहोचत नाही आणि तो वाचवायला येईपर्यंत आपण पूर्ण बुडलेलो असतो. मग त्याच्यात बुडून जाण्यापेक्षा भक्तीच्या स्वधर्माच्या नामामध्ये बुडून जाणं कधीही फायद्याचं आहे ना. बघा काय म्हटलंय, भक्ती माणसाला ऐश्वर्यवान बनवते, ती माणसाला भयशून्य करते. म्हणून माणूस ऐश्वर्यवान होतो, कारण त्याला काही टिकवून ठेवायचं नसतं आणि काही मिळवायचं नसतं. या दोन्हीचंही भय नसतं त्याला. आणि म्हणून म्हटलंय की भक्ती भक्ताला अमाप काही देत असते आणि तरी देखील हा त्यात तिष्ठत दशांगुलम, हा पुन्हा नाही का सगळ्यांना वाटून आहे तसा वैकुंठामध्ये तसाच असतो. त्याचं नाव विठ्ठल पडायचं कारणही तेच आहे. वैकुंठवासियाला वी म्हणतात. सोडून आलाय स्थल, सोडून आलाय वी म्हणजे सोडून आलाय. काय सोडून आलाय तर स्थल. वैकुंठ सोडून आला आहे त्याला विस्थल. ते बोलता बोलता विठ्ठल झाले. त्याचं स्वतःचं घरदार सोडून कशाला येईल होतो? पण आला तर मला हृदय जागा द्याल असाल तरच मी येतो. आणि मग त्याने कुंडलिकाला पुढे करून स्वतःची परीक्षा दिली की भक्तांसाठी मी काय करतो. आणि मग पुंडलिक त्याच्याकडे न बघता आतमधून वीट फेकतो आणि म्हणतो, खरंच माझा नारायण असशील, विस्थल असशील तर तिथं उभा राहशील. बघा, आणि म्हणून म्हटलंय की कितीही लोकांनी, जसा श्वास कितीही घेतला तरी ऑक्सिजन कोणालाही कमी पडत नाही, झाडांपासून प्राण्यांपर्यंत, उपद्रवीपासून संतांपर्यंत. तसंच नाही का हा भगवंत कितीही वाटून दिला तरी देखील पुन्हा तो त्यात तिष्ठत दशांगुलम असं होतोच, तो राहतोच प्रत्येक ठिकाणी. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी म्हटलंय की सत्यधाम. सत्यधाम म्हणजे काय? सत्यधाम हे भक्ताचं स्वरूप आहे. सत्यम धाम यस्य सत्यधाम, म्हणजे जे चांगलं आहे, जे सत्य आहे, ज्या ठिकाणी भक्ताचा विश्राम असतो त्याला सत्यधाम म्हणतात. आणि सत्य हे ज्याचे स्वरूप आहे तोच खरा भक्त आहे. आणि म्हणून भक्त हा नेहमी सत्य निर्मळ असतं, म्हणून भक्त निर्मळ असतो. ज्यांच्या मनामध्ये काही शंका आहेत त्यांच्या भक्तीची अजूनही काही परिपक्वता कमी आहे, त्याला परिपूर्णता यावी लागणार आहे. आणि म्हणून म्हटलंय की जो खरा भक्त असतो त्याला ब्रह्मानंदी असतो, त्याला निर्मळतेने जगता येतं, त्याच्यामध्ये खऱ्या खऱ्या संतांसारखा भेदभाव नसतो, खऱ्या खऱ्या संतांसारखा भेदभाव नसतो. आणि म्हणून म्हटलंय की आपण ज्या गोष्टीला ऐश्वर्य मानतो त्यापेक्षा भक्ती आणि निर्मलता हे सर्वात मोठं ऐश्वर्य आहे. आणि आपल्याला देवाला काय दान करायचंय तर मलाही जे आवडतं आणि त्यालाही जे आवडतं. मला माझा जीव सगळ्यात प्यारा आहे, माझा जीव त्याला दिला पाहिजे. पण तो जीव देताना त्याचं राहण्याचं अंतःकरणातलं ठिकाण कुठलं असतं तर चित्त असलं पाहिजे. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. आणि पुन्हा म्हटलंय देह प्रपंचाचा दास. बघा काय म्हटलंय. आणि म्हणून म्हटलंय की ही भक्ती करते काय तर दृष्टीमधले दोष काढून टाकते. दृष्टीमधले दोष काढते म्हणजे काय की नाही का, अय गिरे नंदिने नंदित मेदिने विश्व विनोदिनी जिष्णुनुते, ह्याच्यामध्ये 5 नावं आली. ही सगळी एकीचीच आहेत हे समजलं पाहिजे. ही सगळी एकीचीच आहेत, ही दुसऱ्या कोणाची नावं नाहीयेत. हे ज्याला समजतं तो आई भगवतीचा मूळ पुजारी झाला, तो आई भगवतीचा मूळ उपासक झाला. आणि ह्याच्याने काय होतं, दृष्टीमधले दोष जातात, भेदभाव जातात,
भेदभाव गेले की असूया जाते, असूया गेले की ब्रह्मतत्वाची जाणीव होते. मीच ब्रह्म आहे ही ओळख करून द्यायची गरज पडत नाही. आणि असं ज्या आपण ग्रंथांच्या आधारे आणि प्रवचनातून ऐकतो त्याला सात्विक निरूपण म्हणतात. की आम्हाला फक्त ब्रह्म म्हणजे काय हे समजलं. मला ब्रह्म व्हायचंय का, तर मी आहेच, मला व्हायचं आहे हेच अज्ञान आहे. मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. आणि हे कसं आहे, ऋतम वचमी सत्यम वचमी, हे मी सत्य सांगतोय, अजिबात त्यात चूक नाही. आणि म्हणून म्हटलंय की मग ही स्वतःची ओळख करून घ्यायची तर काय, तर फक्त पापुद्र आणि सगळी पुट चढली आहेत ना बुद्धीवरची, एवढी फक्त काढून टाकायची. आणि हे पापुद्रे काढायचं काम बेमालूमपणे आपल्याला कुठेही अस्वस्थ न करता करते, तिला भक्ती म्हणतात. ही भक्ती फक्त मनावरची ही पापुद्रे काढून टाकत असते. आणि भक्ती म्हणजे भक्ती, कारण भक्तीमध्ये ज्ञान आलं आणि कर्म आलं. ज्ञानाशिवाय भक्ती, कर्माशिवाय ज्ञान आणि भक्तीशिवाय कर्म, हे तिन्ही इंडिव्हिज्युअल, प्रत्येक वेगळं वेगळं आयुष्यात शक्य नाहीये. हे तीनही एकत्र असल्याशिवाय होत नाही. आणि म्हणून काय म्हटलंय बघा, नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त. ज्याला भक्ती नाही, ज्याला कनेक्टिव्हिटी नाही, तो डिस्कनेक्टेड आहे, तो अभक्त आहे. करसी न भजत दैवहत. बघा पुढे काय म्हणतायत, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान. बघा किती सुंदर लिहिलं हरिपाठामध्ये. सर्वाघटी पूर्ण, सर्वाघटी पूर्ण, कोणाकडेही देव अपूर्ण नाहीये. अंशात्मक आहे पण अपूर्ण नाहीये. सर्वगती पूर्ण एक नांदे. वेगळे वेगळे देव आहेत का, तर नाही, एकच आहे. आणि खरा देवच सर्वत्र नांदून असतो. आणि म्हणून म्हटलंय की कोठे राहतील पापे झालं या अनुताप. जर समजा एकदा भक्ती म्हणजे काय कळालं, आम्हाला ज्ञान म्हणजे काय कळालं, आम्हाला आमचे नाही का काय काम करायचं हे समजलं, तर झाली कोठे राहतील पापे झाली या अनुताप. बघा माऊली काय सुंदर म्हणतात, काही नेणोनिया आण एक विठ्ठलाचे जाण. तू काहीही ना जाणीव नेणीव हे असले काही करू नको. तुला एकच सांगतो की एक विठ्ठलाची जाण. तो तिथून इथं आला आहे आणि तो एकच आहे, एवढं फक्त लक्षात घे. हेची भक्ती, हेची ज्ञान. अजून वेगळं काय जगामध्ये शिकायचंय. बाकी सगळ्या रामदास स्वामी तर म्हणतात पोट भरू विद्या, ह्या सगळ्या पोट भरू विद्या आहेत. याच्याशिवाय कुठल्याही गोष्टीला किंमत नाही. काय लिहिलंय, माऊलींनी लिहिलंय. माऊलींनी लिहिलंय म्हटल्यावर ते सप्रमाण आहे गोष्ट. आणि स्वानुभव आहे, तिथं अनुभूती आहे आणि शास्त्रही आहे. म्हणून काय म्हटलंय, हेची भक्ती, हेची ध्यान, एक विठ्ठलाची जाण. त्यांनी वेगळे वेगळे बाहेरचे आकार बदलले. एकच नट असतो आणि 12-15 सिनेमामध्ये वेगळं वेगळं काम करतो. म्हणून काय तो नट बदलतो का, नाही. हा नटरंग कसा आहे, माईक भेदे नटुनी मुरडुनी, माईक भेदे नटुनी मुरडुनी, आलो मी निकरा प्रभुजी नाटक बंद करा. हे जे निरनिराळ्या रूपांचं, रंगांचं, आकर्षणांचं, जागांचं आणि आमच्याबद्दल असणाऱ्या निरनिराळ्या कल्पनांचं, भावनांचं जे काही जग निर्माण झालंय माझ्याकडचं, ह्या जगाला मी कंटाळलोय भगवंता. तू जोपर्यंत माझ्या हृदयी आहेस याची मला अंतरंगातून जाणीव होत नाही, माझी भक्ती जागी होत नाही, तोपर्यंत मला यातून सुटायची इच्छा होत नाही. आणि म्हणून यती महाराज उगारचे काय म्हणतात, माईक भेदे नटुनी मुरडुनी, आलो मी निकरा प्रभुजी नाटक बंद करा. आम्हाला हे का नकोय. आणि म्हणून म्हटलंय की ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परिपूर्ण भक्ती होत नाही. आणि या भक्तीला जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्या पायऱ्या आहेत. लिफ्टनी गेलेल्या माणसाला कधीही पायऱ्यांनी चढण्याचा आनंद मिळत नाही. आता फक्त डॉक्टरनी सांगितलंय म्हणून लिफ्ट चढतात आणि पायऱ्या उतरतात. सोसायटीचं बिल जास्त येतं, सोसायटीने नियम केलाय उतरण्यासाठी लिफ्ट वापरा,
हे वापरू नका, तेवढ्याच ठिकाणी फक्त लिफ्ट वापरली जाते. त्यातही आमच्या सारख्यांकडे उपाय आहे की नाही का, डॉक्टरचं सर्टिफिकेट दाखवायचं आणि लिफ्टनेच खाली उतरायचं बघा. आणि म्हणून काय म्हटलंय की भक्ती काय करते तर आत्मतत्वाचा बोध करून देते. आणि त्याच्यासाठी म्हटलंय श्रवणम कीर्तनम विष्णोः पादसेवनम. बघा, अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. हे श्रीमद भागवतामध्ये 9 पायऱ्या लिहिलेल्या आहेत, पण नारदांच्या भक्ती सूत्रामध्ये या भक्तीला प्राप्त करण्यासाठी 11 पायऱ्या लिहिलेल्या आहेत. बघा काय लिहिलेलं आहे की गुणमहात्मा शक्ती म्हणजे काय, श्रवण. गुणांचं महात्म्य ऐकण्याची आसक्ती असणं नारदांनी लिहिलेलं आहे. बघा पुढे काय लिहिलंय, रूपासक्ती म्हणजे तुझं चिंतन कसं करायचं, तर त्या चिंतनासाठी मला काही सगुणाचा वापर करून निर्गुणामध्ये आम्हाला जायचं. सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, हे जे माऊलींनी म्हटलंय ना त्याचं कारण आहे. त्याच्यामध्ये श्रवणाने एक कल्पना तयार होईल, ती असेल रूपासक्ती. आणि मग त्याच्यानंतर पूजासक्ती म्हणजे मनन केलेलं आहे. त्याच्या पुढे काय म्हटलंय, स्मरणासक्ती म्हणजे नामस्मरण म्हटलेलं आहे. दास्यासक्ती आहे, त्याच्यात सख्यासक्ती आहे. त्याच्या पुढे कांतासक्ती आहे. कांतासक्ती म्हणजे त्याच्याशिवाय कुणालाही न मानणं. म्हणून तर जनी म्हणते असा ग दादल्या बाई मी केला, ही कांतासक्ती आहे. पण आपल्याला वाटतं की ही असं कसं काय म्हणतीये, ही कांतासक्ती आहे. त्याच्यानंतर विठू माऊली तू माऊली जगाची, ती वात्सल्यासक्ती आहे. विठ्ठलाला आई म्हणणं ही वात्सल्यासक्ती आहे. आणि मग त्याच्यानंतर विठ्ठल पाहण्याची गेलो विठ्ठलाची ठेलो, याला म्हणतात आत्मनिवेदना भक्ती म्हटलंय. आणि पुढे काय म्हटलंय, तन्मयासक्ती. आता मी आणि विठ्ठलच वेगळा राहिलो नाहीये की तो समोरून बघतोय का पाठीमागून बघतोय हेच कळत नाहीये, ही झाली तन्मया भक्ती. आणि मग त्याच्यानंतर पडिले दूर देशी मज आठविते मानसी. काय माऊलींनी म्हटलंय बघा, पडिले दूर देशी मज आठविते मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. बघा काय म्हटलंय. आणि त्याला म्हटलंय परमविरहासक्ती म्हटलंय. आणि अशा या 11 पायऱ्यांनी आपण कोणत्याही तुमच्या मनात असणाऱ्या देवाला तुम्ही निश्चिंतपणे प्राप्त करू शकता आणि निशंकपणे प्राप्त करू शकता. त्याच्यासाठी कुठल्याही देवाला एक नाव दिलेलं आहे, कुठल्याही देवांच्या अनेक नावांवर कुठलाही ग्रंथ लिहिलेला नाहीये. बघा पुढे काय म्हटलंय. आणि म्हणून किती वाजले, 35. आजचे दिवस आपण ह्याच ठिकाणी थांबूयात. उद्यापासून 7 वाजता असेल, कारण काय आता श्रवण भक्तीला सुरुवात करायची. तर श्रवण भक्तीचा थोडासा भाग मोठा आहे, 15-20 मिनिटात परत नाही का थांबावं लागेल. त्याच्यापेक्षा आजच्या दिवस इथं थांबूयात. श्रोता वक्ता श्रीराम. हो हो. कर चरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा वानसं वापराधं विहितम् अविहितं वा सर्वमेतद् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. अय्यंबाबाईचा उदय उदय. श्रोता वक्ता श्रीराम. प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर ऊर्ध्वेंदुराची कंठे घडकी माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामरुणापूर्ती. जय देव रत्ना खचित पौरात गौरी कुमरा. चंदनाची ओटी कुमकुम केशरा. हिरे जडिता मुकुट शोभतो बरा. झुंझुंतेन पोरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामरुणापूर्ती. जय देव चरणीच्या घागरिया रुंधन वाजती. जयाचे निनादे अंबर गरजती. तातय्या नाचे गणपती. शंकर पार्वती कौतुके पाहती. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन
दर्शन मात्रे मन कामरणापूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिमर बंधना सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामरणापूर्ती जय देव दुर्गे दुर्गड भारी तुझविन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणा देवारी आरी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी भुवनी पाता तुझ ऐसे नाही कार्य शमरे परंतु न बोलवे काही साई विवाद करता पडले प्रवाही हेतू भक्ता लागे पावस लवलाई जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निर्दाशा देशापासून सोडी तोडी हो पाशा आंबे तुझ वाचून कोण भरविला आशा नरहर दल्लीन झाला पर्वंकदलेशा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी अंबा माता की जय मंगलमूर्ती मोरया. उद्या 7 वाजता सांग ना. उद्या